नमस्कार मंडळी, मी आपला संकेत आणि सुरू करत आजच्या व्हिडिओला. खरं तर आजचा व्हिडिओ मी बनवणार नव्हता, पण आजचा व्हिडिओ मला बनवायला लागला कारण आता काहीच यांनी खेळच असा मांडून ठेवलाय की आता ते निस्ताराची वेळ आली. आम्हाला वाटलं पहिली मॅच आम्ही जिंकली की संपला विषय, आम्ही पहिली मॅच देवाला दिली म्हटले, तर पुढच्या 14 मॅच देव आम्हाला देणार. पण आता देव बहुतेक आमच्यावरती कोपलाय असं वाटतंय मला कुठेतरी. कारण दुसरी मॅच हरली, तिसरी मॅच हरली, चौथी मॅच हरली, पाचवी पण हारता हारता आम्ही जीटी बरोबर कुठे त्या बारक्या पोरांच्या बरोबर जिंकलो. ते बिरडत कळत आम्हाला वाटलं तर आमची गाडी पटरीवरती आली, पण बहुतेक आमची गाडी पटरीवरती यायचं नाव काही घेणं झालंय. आज थाला पण खेळला नाही, आमचा रोहित्या पण खेळला नाही. बहुतेक आता ही दोघं खेळली नाही तर आमचा बहुतेक तो विषय गोल होणार आहे असं आम्हाला कुठेतरी वाटते. मला तर एवढंच म्हणायचं येस नाही की यार खाल्लेलं मिटाल तरी जागा रे, तो अंबानी तुमच्यावरती एवढा पैसा खर्च करतोय, एवढा निदान त्याच्या दुधाच्या खर्चाला तरी जागा रे. आज तरी चेन्नईवाल्यासनी कच्चून हरवलेली. पण बहुतेक आता चेन्नईवाल्यांनी आमचा गेम केलाय पद्धतशीरपणे. म्हणजे आता काहीच बोलू, म्हणजे आता रडू कुठनं आणि हसू कुठं झालंय. म्हणजे आता मला माहित नाही आम्ही आता जिंकणार आहे का नाही, पण मला वाटतं आता भेटू पुढच्या वर्षीच. पण त्याच्या अगोदर मला एवढंच सांगायचंय की पोरांनो, आता अरे एवढ्या एवढ्या सुंदर पोरी स्टेडियम मध्ये आले तुम्हाला सपोर्ट करायला, निदान त्यांचं तरी तोंड बघा रे, त्यांच्याकडे बघून तरी मॅच जिंका रे. तुम्ही जर असंच खेळत राहिलं तर बहुतेक मुंबई इंडियन्सचं फॅन फॉलोअर्स कमी होऊन मला वाटतं आता तो गुजरातकडे शिफ्ट होईल असं कुठेतरी वाटायला लागले मला. आणि सगळ्यात पहिल्यांदा त्या हार्दिक पांड्याला कॅप्टन्सीवरनं काढा. भावाला काही कळण झालं कुणाला कधी बॉलिंग द्यायची. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने बॉलिंग घ्यायची सोडून त्या बारक्या पोराला ओव्हर दिली. आता काय करायचं. त्याच्या पुढे संजू सॅमसन पण घेतला कपच्यात. मला वाटलं हे भाऊ पहिल्या मॅच मध्ये 3 वेळा 0 आउट झाल्या, म्हटलं तर आता ह्याचा अख्खा आयपीएलच असं जाणार. पण ह्या भावाला आमचीच टीम घावली का शतक मारायला. आणि आता काय बोललो, आता आमचा रोहित अजून पण बाहेरच आहे. त्या बाबा असं तोंड करून बसलाय. रोहित बाबा आज लवकर ये, नाही तर काही खरं नाही. मला वाटलं आज हार्दिक पांड्या आणि शेप्रा ते रदरफोर्ड तरी खेळेल, पण काही खेळ नाही. मला वाटलं तिलक वर्मा पाठच्या मॅचला शतक मारून आलाय, म्हणजे ह्या मॅचला पण ते जबरदस्त खेळणार. पण ह्या मॅचला पण तो हागला. सूर्यकुमार यादव तर काय त्याचं चिंगम काही संपणं झालंय. कधी संपणार आहे काय माहित. बहुतेक आता गेम आमचा संपलाय. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.